नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी. शेतकरी मित्रांनो, काय बातमी आहे हे आपण सविस्तर बघूया. कांदा भावाला सरकारमुळे बूस्टर डोस, कांद्यावरील निर्यात शुल्क निम्मे करून 20% MEP ही काढली. काय बातमी आहे पुढील प्रमाणे सविस्तर बघूया मित्रांनो. कांद्याच्या भावात कालच्या तुलनेत आज क्विंटल मागे जवळपास 300 ते 500 रुपयांची वाढ झाली. सरकारने कांद्याचे किमान निर्यात मूल्य काढले आहे आणि निर्यात शुल्कही 40% वरून 20% केले आहे. यामुळे कांदा बाजाराला आज बूस्टर डोस मिळाला आहे. कांद्याचे शुक्रवारचे बाजारभाव 4,200 ते 4,400 रुपये होते. हाच बाजारभाव आज 4,700 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे. यामुळे कांद्याच्या भावात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने डिसेंबर 2023 मध्ये लादलेली कांदा निर्यात बंदी 4 मे 2024 रोजी उठवून कांद्यांवर $550 किमान निर्यात शुल्क आणि 40% निर्यात शुल्क लागू केले होते. आता सरकारने शुक्रवारी किमान निर्यात मूल्य काढले, तसेच निर्यात शुल्कही 40% वरून 20% केले आहे. देशात सध्या कांद्याचा तुटवडा आहे. गेल्या काही वर्षात सप्टेंबर महिन्यात देशात जेवढा कांदा उपलब्ध असतो तेवढा कांदा सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे निर्यातीवर निर्बंध असतानाही दर 4,000 रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त पातळीवर पोहोचले होते. आता सरकारने हा निर्णय घेतल्याने कांदा दराच्या पुढच्या काळात चांगली वाढ होऊ शकते. पण सध्या व्यापाऱ्यांकडे कांद्याचे प्रमाण जास्त असल्याची माहिती मिळते. व्यापाऱ्यांकडे जवळपास 40% कांदा असून शेतकऱ्यांकडे 60% कांदा आहे, अशी माहिती मिळाली. खरीपातील नवा कांदा येईपर्यंत कांद्याच्या भावात चांगली सुधारणा अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिवाळीपर्यंत विक्रीचे नियोजन केल्यास फायदेशीर ठरेल. सरकारने कांद्याचे किमान निर्यात मूल्य काढले, तसेच निर्यात शुल्कही कमी केले. विशेष म्हणजे किमान निर्यात मूल्य काढण्याची किंवा निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी नव्हती. शेतकऱ्यांचा कांदा बाजारात जास्त प्रमाणात येत होता, तेव्हा शेतकरी हे निर्णय घेण्याची मागणी करत होते. पण तेव्हा सरकारने मागणी मान्य केली नाही. पण आता कांदा भाव अपेक्षेपेक्षा मिळत असल्याने शेतकऱ्यांनी ही मागणी केली नव्हती. पण सरकारने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे आणि बाजारात उलटसुलट चर्चाही सुरू आहे. निवडणुकीची धास्ती, सरकारने निर्यात बंदी लादल्यानंतर रब्बी कांद्याचे भाव कोसळले होते. भाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली होती. पण पुढे लोकसभेच्या निवडणुका होत्या. निवडणुकीच्या काळात कांद्याचे भाव वाढल्यानंतर ग्राहक नाराज होऊन फटका बसतो, हा भाजपला 2 वेळा आलेला अनुभव. त्यामुळे निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांची नाराजी घेऊन केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी कायम ठेवली. पण शेतकऱ्यांची नाराजी वाढली आणि भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसला. कांदा उत्पादक पट्ट्यात सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांनी नाकारले. लोकसभेच्या निकालानंतर शेतकऱ्यांना दिलेल्या दणक्याचा धसका सत्ताधाऱ्यांमधील नेत्यांनी घेतला. कारण आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभेतही शेतकरी धडा शिकवणार ही भीती सत्ताधाऱ्यांना आहे. त्यामुळे सरकार आता असे निर्णय घेणार नाही, हे सत्ताधारी शेतकऱ्यांना पटवून देत होते. शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी मागणी नसतानाही सरकारने कांद्याबाबत हे निर्णय घेतले, ही चर्चा सुरू आहे. रब्बी हंगामात कमी पाणीसाठे आणि वाढती उष्णता यामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली होती. उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अपेक्षा होती. पण सरकारने आधी निर्यात बंदी, नंतर किमान निर्यात मूल्य असेच निर्यात शुल्क लावले. यामुळे बाजारात अपेक्षित भाव मिळाला. सरकारच्या धोरणांवर विश्वास नसल्याने शेतकरी येणाऱ्या रब्बी हंगामातही कांद्याची लागवड कमी करतील. त्यामुळे पुढे कांदा टंचाई वाढू शकते. शेतकऱ्यांना रब्बी हंगामात लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला, काही जणांचे म्हणणे आहे.